कोरोना काळामध्ये सगळे रस्ते ओस पडले होते की नाही, तो शब्द वापरला, आज ओस अमरावती, इंद्राची अमरावती काय पडली, आणि सगळ्या देवदेवता कुठे आल्या, भूतलावरती. आता हे खरं सांगण्याची गरज नाही, पण सांगतो. भगवंतांनी वराह अवतारात, वृषभदेवांच्या अवतारात, पृथुदेवांच्या अवतारात, वामन अवतारात, रामावतारात स्वतःच्या हाताने काही बनवलंय पदार्थ. भगवंत किचन मध्ये गेलेत का? पण आपल्याला समजलं की आज स्वतः श्रीकृष्ण काहीतरी प्रसाद बनवतोय वाटतोय, तर आपण तिथे जाणार की नाही. म्हणून भगवंतांच्या हातचा तो दिव्य प्रसाद खाण्यासाठी ब्रह्मादिक देव देवता भूतलावरती आल्या. आता सर्वप्रथम आपण तर काला खाल्ला, पण काला खाण्यासाठी अधिकार पाहिजे. हा खरं कोणीही काला खायचा, हा काला खाण्यासाठी अधिकार काय, तर अभिमान रहित देह पाहिजे. मनुष्याला काय नको, अभिमान नको. या देव देवता आल्या अभिमान घेऊन आल्या. काय घेऊन आल्या? परिणाम भगवंतांनी त्यांना काला दिला नाही. प्रसंग मोठा मजेशीर आहे. देवदेवतांनी विचार केला, काला देव तर आता काही आपल्याला देत नाही, पण हात धुवायला यमुनेच्या तीरावर येतील की नाही, हाताला लागलेला अवशिष्ट तर खायला मिळेल की नाही. म्हणून ब्रह्मादिक देवता यमुनेतले मासे झाले. भगवंतांनी ते ओळखलं आणि सगळ्या गोपाळांना सांगितलं, हात धुवायला जायचं नाही. म्हणे काही नाही, हात पुसून घ्यायचा. ब्रह्मदेवांनी इतर देवदेवतांनी विचार केला, चला काला तर मिळत नाही हे निश्चित झालं, काला खायला मिळत नाही, पण पाहायला काय हरकत. त्याला इंग्लिश मध्ये विंडो शॉपिंग म्हणतात. नाही, मिळत तर नाही, पाहायला काय हरकत आहे. म्हणून ब्रह्मादिक देवता तिथे येऊन तो काला बघू लागल्या. आणि इतक्यात एका गोपाळाने काय केलं, मधुर चवीचा तो गोपाळ काल्याचा घास आपल्या मुखामध्ये स्वतः भरवला. आणि तो मधुर चवीचा घास खाल्ल्यानंतर त्याला ब्रह्मानंद झाला. त्याने विचार केला, बहुतेक या काल्यातला सगळा गोडपणा एकटा माझ्याकडे आला असेल. कधी कधी भाजीत टाकलेलं हळद हिंग मीठ एका ठिकाणी येऊन जमतं की नाही, तसं त्याने विचार केला की हा सगळा गोडवा कुठे आलाय, मग आपण एकटा कसं खाऊ. म्हणून त्याने मुखात घातलेला घास अर्धा चावला होता, अर्धा परत बाहेर काढला आणि भगवंतांच्या मुखामध्ये भरवला. एकमेका देऊ मुखी सुखे घालू हुंबरी. आणि आता भगवंतांनी तो घास खाल्ल्यावरती चढाओढ सुरू झाली. प्रत्येकाने अर्धा घास खावा आणि उरलेला अर्धा घास कोणाला खाऊ घालावा. भगवंतांनी तसंच केलं, अर्धा घास खाल्ला आणि अर्धा घास सगळ्या गोपाळांना भरवला. हे ब्रह्मदेवाने पाहिलं. ब्रह्मदेव म्हणतो, अरे उष्ट खातो, उष्ट खाऊ घालतो, याला परब्रह्म नारायण कसं म्हणावं. तुम्हाला समजावं म्हणून इंग्लिश शब्द की हा कुठल्याही अँगलने परब्रह्म परमात्मा नारायण वाटत. कारण या नारायणाला सोवळ्या ओळ्यामध्ये स्वयंपाक केला तरी हा देवता गंधम अपिग्राह्य, फक्त त्याचा वास घेतो, खात तर अजिबात. पण आज हा उष्ट खातो आणि उष्ट खाऊ घालतो, याचाच अर्थ हा परब्रह्म नारायण नसावा. पण नसावा दिसतो तर आहे आणि कृती तर तशी नाही. परीक्षा घेतली. म्हणून ब्रह्मदेवाने हा खरा नारायण आहे की खोटा आहे हे तपासण्यासाठी सगळे गोपाळ काला खाण्यात व्यग्र असताना भगवंतांचे सगळे वासर घेतले आणि आपल्या सत्य लोकात नेऊन ठेवले. भगवंत काला खाताय, अचानक भगवंतांच्या लक्षात आलं, अरे आपली वासरं दिसत नाही. भगवंतांनी क्षणभर विचार केला की सगळ्या गोपाळांना मी काल वचन दिलं होतं, आज देतो पोट भरी,
पुरे म्हणाल तो बरी. यांना अर्ध्या जेवणात उठवणं बरं. म्हणून भगवंतांनी सगळ्या गोपालांना काला खाण्यासाठी प्रेरित ठेवलं आणि वासर शोधण्यासाठी स्वतः भगवंत निघाले. ब्रह्मदेव वासर ठेवून परत यमुनेच्या तीरावर आले. भगवंत गोपाळांपासून दूर गेलेत. ही ब्रह्मदेवाला संधी वाटली आणि त्याने काल्या सकट काला खाणारे सगळे गोपाळ सत्यलोकात नेऊन ठेवले. परीक्षिता, मोठी विचित्र परिस्थिती यमुनेच्या तीरावर. वासरही नाहीत, गोपाळही नाही. कोण आहे शिल्लक? एको हरिही. कोण शिल्लक आहे? भगवंतांनी क्षणभर विचार केला, अरे आता वासर नाहीत, आता गोपाळ नाहीत, नेमकं काय झालं? एक क्षणभर भगवंतांनी अंतर्ज्ञानाने सर्व जाणलं आणि लक्षात आलं, अच्छा, माझा पुत्र ब्रह्मदेव माझ्यावर संशय घेता झाला. असो, मुलाला कितीही संशय आला तरी वडिलांनी तो संशय फेडायचा नसतो. वडील ते वडीलच असतात. म्हणून भगवंतांनी ब्रह्मदेवाचा संशयाला संस्कृत मध्ये मोह म्हणतात. काय म्हणतात? तो ब्रह्मदेवाचा मोह भंग केला नाही. मग भगवंतांनी काय केलं? नीट ऐका. सर्वे बभूवुस्ते तूष्णीम. जेवढे वासर होते तेवढ्या वासरांचं रूप भगवंतांनी घेतलं. जेवढे गोपाळ होते त्या गोपाळांचं रूप भगवंतांनी घेतलं आणि स्वतः श्रीकृष्ण रूपाने भगवंत तर होतेच. आणि आता संध्याकाळ पर्यंत भगवंत स्वतःशीच खेळले. वासर म्हणजे कोण आहे? ते स्वतः. गोपाळ कोण आहे? ते स्वतः. आणि श्रीकृष्ण रूपाने ते स्वतः आहेत. भगवंत स्वतः बरोबर खेळले. आणि संध्याकाळ झाल्यावरती गोकुळामध्ये प्रविष्ट झाले. या काका, या या, बसा बसा. गोकुळामध्ये प्रविष्ट झाले. आता परीक्षिता, सगळ्या गोकुळाचं भाग्य उजाडलं. माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. गोकुळातल्या सगळ्या गायींजवळ आज वासरू म्हणून कोण आहे? श्रीहरी. सगळ्या गोपींजवळ पुत्र म्हणून आज रात्री कोण शयन करत आहे? परिणाम भागवतात सांगितलं, दुसऱ्या दिवसापासून गोकुळातल्या गायी जास्तीचं दूध आणि तेही गंधासारखं घट्ट देऊ लागल्या. आणि आता सगळ्या गोकुळामध्ये आनंदी आनंद झाला. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही देखा. पण परीक्षिता, भगवंत रोज वासरांच्या रूपात यमुनेवर येतात, गोपाळांच्या रूपात यमुनेवर येतात, स्वतः श्रीकृष्ण रूपाने यमुनेवर येतात. सकाळी येतात, संध्याकाळपर्यंत खेळतात, घरी जातात. असं 1 संवत्सर पर्यंत सुरू होतं. किती? 1 वर्ष पूर्ण. 1 वर्ष पूर्ण झालं. आज भगवंत वासरांच्या रूपात, गोपाळांच्या रूपात आणि श्रीकृष्ण रूपात यमुनेच्या तीरावर आल्या. आल्यानंतर भगवंतांनी आज 4थं रूप घेतलं. आतापर्यंत किती रूप घेत होते? 3. 1 वासरांचं, 1 गोपाळांचं आणि 1 स्वतः ते. आज 4थ्या रूपाचं स्वरूप त्यांनी धारण केलं. कोणाचं? ब्रह्मदेवाचं. आणि 4थं रूप धारण करून ब्रह्मदेवाच्या सत्यलोकामध्ये श्रीहरी नारायण ब्रह्मदेवाच्या स्वरूपात कमलासनावर जाऊन बसला. भागवतात लिहिलेलं आहे, परमेष्ठी स्वयंभू परमेष्ठी नारायण स्वरूपो हरिही. ब्रह्मदेवाचं रूप घेऊन नारायण त्या कमलासनावर बसल्या. त्या कमलासनावर बसलेला नारायण रूपातला ब्रह्मदेव त्या सत्यलोकातल्या तपस्वी ऋषीमुनींनी बघितला. सत्यलोकात फार तपस्वी, विद्वान, ज्ञानी लोक राहतात. अमलात्मा, विमलात्मा लोक राहतात. डोळे मिटून ध्यान करत, जप करत होते. एका ऋषीमुनींनी कशासाठी तरी डोळे उघडले आणि त्यांनी कमलासनावर बसलेला कोण बघितला? नारायण बघितला ब्रह्मदेवाच्या रूपात.
आणि त्यांनी शेजारच्या ऋषींना माझ्याकडे बघा अशी कोपरखळी मारली. दुसऱ्या त्या ऋषींनी डोळे उघडले म्हणे काय बाबा मला काय अशी कोपरखळी मारली, समोर बघा. त्याने पाहिलं, तो आश्चर्यचकित झाला. त्याने तिसऱ्या ऋषींना कोपरखळी मारली. सगळे जण एकाग्र होऊन त्या नारायण रूपातल्या ब्रह्मदेवाकडे बघतात आणि आपापसात चर्चा करतात. सुंदरे किम न सुंदरम, ब्रह्मदेव दिसायला एवढा सुंदर आहे आज समजलं, अन्यथा आम्ही ब्रह्मदेवाला सुंदर समजत. सगळ्या ऋषी मुनींना भगवंतांनी वश करून घेतलं. सगळं सत्यलोक मला वश झालंय हे नारायणाच्या लक्षात आलं. त्या नारायणाने त्या ऋषी मुनींशी संवाद साधला. तो नारायण काय म्हणतोय, आत्ताच मला वार्ता समजली. शब्द नीट ऐका, हे भागवत आहे. भागवतातले शब्द नारायणाच्या मुखातले. तो काय म्हणतोय, आत्ताच मला वार्ता समजली की माझं रूप घेऊन एक तोतया ब्रह्मदेव सत्यलोकात विचरण करतोय. कोण म्हणतोय, हा श्रीहरी म्हणतोय. आणि तो तोतया कोणाला म्हणतोय, हा. आणि हे भगवंतांच्या मुखातलं वाक्य आहे म्हणजे खोटं असू शकत नाही. या ताई भगवद्गीता म्हणतात की नाही, त्या भगवद्गीतेच्या स्तुतीत असं म्हटलेलं आहे, पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं. बस, नारायण स्वयं सांगतोय की ब्रह्मदेव खोटा आहे. याचा अर्थ नारायण जर नसेल तर ब्रह्मदेवाला आणि ब्रह्मदेवाने निर्माण केलेल्या सृष्टीला अस्तित्व नाही. म्हणजे नारायणाचं वाक्य मिथ्या नाही, खोटं नाही. त्याने सांगितलं एक तोतया ब्रह्मदेव या सत्यलोकात विचरण करतोय. तो जर यदा कदाचित सत्यलोकात आला तर त्याला सरळ साखळ दंड बांधून कारागृहात टाका. सगळ्यांनी होकार दिला आणि थोड्या वेळाने खरे ब्रह्मदेव तिथे आले आणि आल्याबरोबर त्यांचा स्वागत समारंभ सुरू झाला. हातात बेड्या, पायात पायबेड्या, कमरेला साखळ दंड, दोर खंडांनी ब्रह्मदेव बांधलेत आणि कारागृहात डांबले. ब्रह्मदेव आश्चर्यचकित झाले की सत्यलोकात माझं असं स्वागत पहिल्यांदाच झालं. पण ब्रह्मदेव परीक्षिता वेदांचे अधिकारी आहेत. त्यांनी एका क्षणात ते सगळं बंधन झुगारून आणि मला बंधन का घडलं याचा ज्ञानाने विचार केला आणि लक्षात आलं मी नारायणावर संशय घेतला. म्हणून ब्रह्मदेव एका क्षणार्धात सगळं बंधन झुगारून कारागृहाच्या बाहेर आले. नारायणाच्या पायावरती ब्रह्मदेवाने डोकं ठेवलं आणि ब्रह्मदेवाने भागवतात ब्रह्मकृत भगवत स्तुती ही भगवंतांची स्तुती केली. ब्रह्मदेव म्हणताय ब्रह्मोवाच नवमीड्यते भ्रवपुषे तडिदंबराय गुंजावतंस परिपिच्छल सन्मुखाय वन्यस्त्रजे कवलवेत्र विषाण वेणु लक्ष्मश्रिये मृदुपदे पशुपांगजाय अस्यापि देव वपुषो मदनुग्रहस्य स्वेच्छामयस्य न तु भूतमयस्य कोपि नेशे महित्ववसितुं मनसान्तरेण साक्षात्मवैव किमुपात्म सुखानुभूते. गोपाल कृष्ण भगवान की. ब्रह्मदेवाच्या स्तुतीचा थोडक्यात भावार्थ. ब्रह्मदेव म्हणतोय नारायणा नवमीड्य, हे नवमी ते ईड्य. ईड्य म्हणजे यज्ञ नारायण. हे यज्ञ नारायणा श्रीकृष्णा तुला मी नवमी, आपण नमः म्हणतो, नमः शिवाय म्हणतो की नाही, पण त्याने नमः म्हटलं नाही. काय म्हटलं, नवमी. नवमी नाही, नवर दोन मात्रा, नवमी. नवमी या शब्दाचा अर्थ आहे नारायणा तुला कोटी कोटी वेळा नमस्कार. तू कोण आहेस, यज्ञ नारायण आहेस. पण नारायणा मी तुझ्यावर संशय घेतला.
आज तुझं स्वरूप मला खरं समजलं. काय समजलं? नवमीत यते ब्रह्मपुषे, तू खरा केवढा आहेस? नारायण खरा केवढा आहे? ब्रह्मदेव सांगतात तडित अंबराय, केवढा आहेस तू? आकाशाय. नारायण खरा केवढा आहे? पण होतो भक्तांसाठी केवढा? गुंजावतंस परिपिच्छल सन्मुखाय. पूर्वीच्या काळी गुंजेचं वजन होतं की नाही? आहे आभाळा एवढा, पण भक्तांसाठी तो केवढा होतो? आता हे खरं सांगण्याचं आता इथे कारण नाही, पण सांगतो. खारुताई होती ना रामायणातली, तिला राम काही मनुष्या एवढा दिसला नाही, तिला तिच्या शरीरा एवढा राम दिसला. किती दिसला? उदाहरणार्थ रामायणात मुंगी असेल, तिला एवढा देह दिसणार नाही. मुंगीची दृष्टी ती केवढी, तिला नारायण केवढा दिसतो? मुंगी एवढा. मग जसा भक्त तसं भगवंतांचं रूप. हे ब्रह्मदेव सांगतात आहे आकाशा एवढा, पण भक्तांसाठी तू केवढा होतो? गुंजावतंस परिपिच्छल सन्मुखाय. आणि नारायणा आता तर तू माझ्या स्वरूपात बसलेला आहे. पण नारायणा खरं सांगू का, चूक माझी, पण जेवढी चूक माझी ना तेवढी चूक तुझी सुद्धा आहे. आणि कशी? त्याने सांगितलं देवा तू मला फसवलं. कारण मी ज्या वेळेस तुझ्या काल्याचा प्रसाद घ्यायला आलो होतो त्यावेळेस तुझं स्वरूप कसं होतं? म्हणे वन्यस्त्र, जे वनवासी लोक जसे कपडे घालतात ना, गुडघ्या एवढं धोतर, डोक्याला मुंडासं, गळ्यामध्ये वैजयंती माळा, असं काहीतरी वेगळंच रूप तुझं होतं. पितांबर वगैरे धारण केलेलं वन्यस्त्र जे. पण देवा मी बघितलं की तू काला एकत्र कालवला त्यावेळेस तुला 2 हात नव्हते, 4 हात होते. किती हात होते? मग तुम्ही मला सांगा, काला आपण करू शकतो का? काला करण्यासाठी आपल्याला किती हात पाहिजे? नारायणाने काला किती हातांनी कालवला? पण देवा तुला 4 हात होते, पण 4 हातात शंख चक्र गदा पद्म नव्हते. काय होतं? कवल वेत्र विषाण वेणू. 4 गोष्टी होत्या. एका हातात काल्याचा घास, दुसऱ्या हातात वेत्र म्हणजे गायी हाकण्याची काठी, विषाण म्हणजे गलोर, आणि वेणू म्हणजे कवल वेत्र विषाण वेणूर. पण देवा मी संभ्रमित झालो, पण मी शंका तिथेच फेडून घ्यायला पाहिजे होती, ती फेडली नाही. आता मी तुझ्या पायावर डोकं ठेवलं त्यावेळेस कन्फर्म झालं तू नारायण. कधी कन्फर्म झालं? काय नारायणाच्या पायात? स्वतः ब्रह्मदेव सांगतात लक्ष्मश्रिये मृदुपदे पशुपांगजाय. भगवंतांच्या चरणाशी लक्ष्मीचं स्थान आहे. सोपं सांगतो. अचानक माझा हात असा लागला, इथे इलेक्ट्रिक करंट होता कुठून तरी आलेला, मला काय बसला? स्पार्किंग झाली. तसा ब्रह्मदेव म्हणतो तुझ्या पायावर डोकं ठेवल्यावरती लक्ष्मी स्पार्क झाली. लक्ष्मश्रिये मृदुपदे पशुपांगजाय. भगवंतांच्या चरणात कोण आहे? लक्ष्मी आहे. हे कोण स्वतः कबूल करतंय? ब्रह्मदेव. पण पुढे सांगतो देवा आज मला समजलं. काय समजलं? की माणसाला सुख दुःख का प्राप्त होतं? कारण ब्रह्मदेवाला एक क्षण का होईना कारागृहाचा वास मिळाला की नाही, दुःख मिळालं की नाही, ते काय मिळालं याचं कारण सांगतोय. आपल्या मनात अनेक प्रश्न येतात की मी एवढं देव देव करतो, मला असं फळ का? पण ही नाण्याची एक बाजू, नाण्याची दुसरी बाजू. मी एवढं देव देव करतो, मला असं फळ, पण शेजारच्या पाटीलबाई काही करत नाही. त्यांचा मुलगा अमेरिकेला, मुलगी लंडनला. अशीच तक्रार असते ना साधारणतः. आपण काय करतो? तुलना करतो. पण माणसाला सुख दुःख का प्राप्त होतात हे ब्रह्मदेव सांगतात. ते सांगतात अस्यापि देव वपुषो मदनुग्रहस्य
स्वेच्छामयस्य न तु भूतमयस्य कोऽपि नेशे महित्ववसितुं मनसान्तरेण साक्षात्मवैव किमुपात्म सुखानुभूते. ब्रह्मदेव सांगतात की मनुष्याच्या सुख दुःखाला कारण मनुष्य स्वतः असतो. कोण असतो? आपल्याला सुख प्राप्त झालं कारण कोण? आपण. आपल्याला दुःख प्राप्त झालं कारण कोण? कसं? ब्रह्मदेव सांगतात कुठलंही पीक येण्यासाठी बीज पेरावं लागतं, ते पेरल्यानंतर 4 महिने वाट बघावी लागते. कसं आहे, मनुष्य कर्म करत असताना दुःखाचं बीज पेरून ठेवतो. कालांतराने ते बीज फलद्रूप होतं आणि एक बीज पेरल्यानंतर एक बी टाकलं तर ओंजळ भर धान्य येतं. एक दुःखाचं बीज टाकलं तर दुःख किती येतं? मग मनुष्य दुःख पेरून ठेवतो आणि पीक घेण्याची वेळ आल्यावर म्हणतो दुःख नको. तांदूळ पेरले, तांदूळ घ्यावे लागतात. गहू पेरले, मनुष्य पेरताना काय पेरतो? दुःख पेरतो. अपेक्षा कशाची ठेवतो? सुखाची. सुख पेरा सुख मिळेल, दुःख पेरा. हे या जगताचं शाश्वत सत्य आहे. अस्यापि देव वपुषो मदनुग्रहस्य स्वेच्छामयस्य न तु भूतमयस्य कोऽपि निशे महित्ववसितुं मनसान्तरेण साक्षात्मवैव किमुपात्म सुखानुभूते. आत्ता पाप कर्म केलं तर आत्ता त्याचं फळ मिळणार. आत्ता तर तुम्ही बीज पेरलंय, आता ती बीज फलद्रूप व्हावं लागेल. पण जेव्हा ते फलद्रूप होईल तेव्हा मुठभर धान्याचं पोतभर धान्य दुःख रूप आल्याशिवाय राहणार. म्हणून मनुष्याने वेळीच काय राहाव? एक सहज विषय आठवला म्हणून सांगतो. परदार परद्रव्य परभोजन परांगमुखः. तुम्ही जर एखाद्याचं द्रव्य लुबाडलं तर लुबाडलेलं द्रव्य हे फक्त 11 वर्षापर्यंत सुख देत. किती वर्षापर्यंत? आणि 12वं वर्ष लागलं की पुढे 3 पिढ्यांपर्यंत दुःख देत. किती पिढ्या? सुख मिळालं किती वर्ष? 11. आणि दुःख एक पिढी सर्वसाधारण 25 वर्षाची. 25 त्रिक 75. एवढं काय आहे? दुःख आहे. कशाचं फळ? कर्माचं. या जगताचा नियम आहे की कर्मगती कोणालाही टळलेली. गजेंद्र अवताराच्या वेळेस भगवंतांनी नक्र म्हणजे मगरीला लाथ मारली. कोणी मारली? भगवंतांनी. ती भगवंताला सव्याज मिळाली. भृगु ऋषींची लाथ खावी लागली. खावी लागली की नाही? लाथ मारली तर ती मिळाली, परत आली. त्याला इंग्लिश मध्ये बुमरँग म्हणतात की नाही. आपण केलेलं कर्म परत आपल्याकडे. म्हणजे कर्मगती नारायणालाही टळलेली नाही. म्हणून ब्रह्मदेव सांगतात की मनुष्याच्या सुख दुःखाला कारण मनुष्य स्वतः असतो. ब्रह्मदेवाने स्तुती केली. पण काही का असेना आज नारायण सत्य लोकात आलाय म्हणून ब्रह्मदेवाने नारायणाची पूजा सुरू केली. वेद मंत्र म्हणून भगवंतावरती दुधाच्या घागरी, दह्याच्या घागरी, मधाच्या घागरी, साखरेच्या घागरी, विविध फळांच्या रसांच्या घागरी. वेद वेद म्हणणारे वेदविद ब्राह्मण मंत्र म्हणतायत. कोणी शंखाने अभिषेक करताय, कोणी पेल्याने अभिषेक करताय, कोणी सहस्त्रधारा चाळणी डोक्यावर ठेवून अभिषेक करताय, कोणी फुलं उधळताय, कोणी तुळशीचे पानं वाहताय. सगळे गोपाळ तिथे पडून गेलेले होते. ते म्हणतात या कृष्णाची फार मजा आहे. जिथे जातो तिथे याचं काय मान सन्मान आहे. या कृष्णाला आपणही दूध व्हावं, आपणही दही व्हावं, आपणही फुलं व्हावं. हा तर आपला बाल सखा आहे. म्हणून सगळे गोपाळ त्या ऋषी मुनींच्या गाराड्यात पुढे जाऊ लागले. ऋषी मुनींना त्या गोपाळांचा काय येऊ लागला? व्यत्यय. हे मध्ये मध्ये येतात ना. सगळे ऋषी मुनींनी
करून त्या गोपाळांना परत पाठवलं. गोपाळांनी विचार केला इकडून जाता येत नाही, तिकडून जाऊ. तिकडे महर्षी दुर्वास होते, त्यांनी तर काठी सुधारली. कृष्णापर्यंत कोणालाही गोपाळांना जाऊ दिलं. एक गोपाळ हुशार होता, त्याने खालून हाक मारली, कृष्णा आम्हाला पुढे येऊ देत नाही. भगवंताने सांगितलं तुम्हाला पुढे येऊ देत नाही का, मग मलाही इथे थांबायचं नाही. म्हणून भगवंत सगळ्या गोपाळांसमवेत, सगळ्या वासरांच्या समवेत भूतलावर आले. पण भूतलावर आल्यानंतर सगळे जण कृष्णाला म्हणतात, कृष्णा तुझा केवढा मान, केवढा सन्मान आम्ही सगळ्या डोळ्यांनी पाहिला, पण आम्हाला येऊ देत नाही असं आम्ही सांगितल्यावरती तू आम्हाला खाली का घेऊन आला? आम्हाला तो सत्यलोक बघायचा राहून गेला. तू काहीही कर, त्या ब्रह्मदेवाचा सत्यलोक आम्हाला परत दाखव. आली का पंचायत? भगवंतांनी सांगितलं डोळे बंद करा. सगळ्या गोपाळांनी डोळे बंद केले. म्हणे 5 पावलं पुढे चला. सगळे गोपाळ 5 पावलं पुढे चालले. आणि 5 पावलं चालल्यानंतर भगवंतांनी सांगितलं सगळ्यांनी म्हणायचं गोपाल कृष्ण भगवान की जय. आणि जय म्हटल्या बरोबर उडी मारायची. तुमच्या समोर सरोवर आहे. सगळ्या गोपाळांनी पुढचा मागचा काहीही विचार न करता सरोवरात उडी मारली आणि परत सगळे गोपाळ सत्यलोकात जाऊन पोहोचले. आता भगवंतांनी त्या ब्रह्मदेवाच्या कमलासनावरती सगळ्या गोपाळांना आजूबाजूला ठेवून ब्रह्मदेवाकडनं परत पूजा स्वीकारली. सगळ्या गोपाळांना आनंद दिला आणि त्या सत्यलोकामध्ये भगवंतांनी एक पक्ष म्हणजे 15 दिवस गोपाळांसमवेत काय केला? मुक्काम. सगळ्या गोपाळांना पाहुणचार केला आणि परत कमलासनावरनं सगळ्या गोपाळांना उडी मारायला सांगितली. गोपाल कृष्ण भगवान. परत सगळे गोपाळ वृंदा गोकुळामध्ये प्रविष्ट झाले. तुम्ही जर कधी दैवयोगाने गोकुळात दर्शनाला गेले तर गोपाळांना ज्या सरोवरात उडी मारायला सांगितली ते सरोवर आजही गोकुळामध्ये. त्या सरोवराचं नाव आहे ब्रह्मकुंड. काय नाव आहे? सगळ्या गोपाळांना जिथून उडी मारून ब्रह्मलोकापर्यंत नेलं ते ब्रह्मकुंड आजही गोकुळामध्ये अस्तित्वात. ब्रह्मदेवाने भगवंतांची स्तुती केली आणि सगळ्या जगताला ज्ञान दिलं की मनुष्याला सुख दुःख स्वतःच्या कर्मांनीच प्राप्त होत. आता भगवंत गोपाळांसमवेत दुपारी घरी आले, म्हणजे गोकुळात आले. वासर अजून चरतायत आणि संध्याकाळी सगळे गोपाळ घरी गेले आणि आईकडे आपला हात करून आईला सांगू लागले, आई आज भगवंतांनी गोपाळकाला केला. किती सुंदर होता आई, तुला आणायचं विसरलो पण तू हाताचा वास घे. खूप सुंदर चवीचा होता. शुकमुनी भागवतात सांगतात 1 वर्षापर्यंतचा काळ गोपाळ विसरले. ब्रह्मलोकात किती वर्ष होते? आणि गोपाळांनी घरी जाऊन काय सांगितलं? कृष्णाने काला कधी केला? आज केला. यत् पौगंडे हरिकृतम यत् बाल्ये हरिकृतम तत्मात्रे निवेदन. म्हणजे मनुष्याला जो कालातीत करतो त्याला काय म्हणायचं? काला. आपण कधीतरी कालातीत व्हायला पाहिजे की नाही? तुम्ही परदेशात जर प्रवास केला, माझी कथा समजा न्यूयॉर्कला आहे आणि मी न्यूयॉर्कला गेलो तर मला जेटलॅग भरून काढावा लागतो. माहितीये ना तुम्हाला? मी इथून निघतो सकाळी, 24 तासांनी तिथे पोहोचतो, त्यावेळेस तिथे असते रात्र आणि मी विमानात 12 तास झोपलेलो असतो आणि ते गेल्या गेल्या म्हणतात गुरुजी झोपा. माझी तर ब्रशची वेळ असते. मग 12 तास मी काय राहतो? मग मला तो जेटलॅग भरून काढावा लागतो की नाही? तसं मनुष्याला तुम्हाला मी प्रश्न विचारतो, आपल्याला किती जेटलॅग भरून काढायचं? तुम्हाला मी विचारलं का हो तारुण्य परत पाहिजे का? तो होकार द्याल की नाही? अजून खूप काही करायचं काय आहे? बाकी आहे. वय हातातनं निष्ठत चाललेलं आहे. आपल्याला जर आता कॉलेजला जायला मिळालं तर किती गांभीर्याने शिक्षण घेऊ आपण.
आपल्याला कॉलेजला जात असताना कॉलेजचं महत्व समजलं, पण आता गांभीर्याने शिक्षण घेऊ की नाही. आम्हाला तर 11वीला